मुगाच्या डाळीचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, पण आज आपण थोडासा हटके असा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज जी आपण रेसिपी पाहणार आहोत ती मुगाच्या डाळीपासून बनवलेला एक नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्ही हा मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकतात किंवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थोडंसं चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल पण तेलकट नको तर हा पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकतात किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकतात. झटपट तयार होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. चला तर मग डिटेलमध्ये पाहूयात. सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी एवढी डाळ घेतलेली आहे. तर ही मुगाची डाळ आहे, हिरव्या मुगांची. तुमच्याकडे जी कोणती डाळ असेल तुम्ही ती घ्या. डाळ स्वच्छ पाहून घ्यायची. यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे. त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये मी ही डाळ टाकून घेते, जेणेकरून आपल्याला स्वच्छ धुवून घेता यावी. डाळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवायची. जर चांगली असेल, यामध्ये जास्त पावडर दिसत नसेल तुम्हाला म्हणजे पीठ वगैरे, तर एकदा धुतली तरी चालेल. इथे मी स्वच्छ धुवून घेत आहे व त्यानंतर यामधील जेवढं पाणी खराब आहे तेवढं पूर्ण काढून टाकायचं. पूर्ण पाणी काढून टाकल्याच्या नंतर यामध्ये मी 1 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, आपल्याला थोडंसंच पाण्याची गरज आहे. फक्त डाळीच्या वरती थोडंसं पाणी राहिलं पाहिजे एवढंच टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला झाकून 1.5 ते 2 तास ठेवायचं आहे, जेणेकरून आपली जी डाळ आहे ती चांगल्या प्रकारे भिजली जाईल. तर इथे मी 1.5 ते 2 तास भिजवत ठेवून देते. त्यानंतर इथे पहा, आपली डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे का नाही ते पाहूयात. नखाने थोडीशी डाळ दाबून पाहायची. जर याचे 2 तुकडे झाले तर ही डाळ आपली भिजलेली आहे असं समजून घ्यायचं. जर भिजलेली नसेल तर अजून थोडा वेळ तुम्ही राहू द्या आणि त्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळ जर चांगली भिजली तर याचे आपण जेव्हा थालीपीठ वगैरे बनवणार आहोत त्यावेळेस ते तव्याला चिटकत नाही. चला तर मग आता याच्यासाठी मसाला बनवूयात. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत. त्यानंतर थोडंसं अद्रक घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात आणि हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल. इथे हे सर्व साहित्य मी वाटून घेतलेलं आहे. थोडंसंच आहे त्यामुळे पटकन वाटलं गेलं. जर तुमचं वाटत नसेल तर थोडंसं पाणी टाकून वाटलं तर त्याची लगेच पेस्ट तयार होते. त्यानंतर भिजवलेली डाळ मी पूर्ण यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर डाळीमध्ये जे पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकले, जेणेकरून याची चांगली पातळ असं पीठ दळून तयार होईल. तर आपल्याला पीठ हे डोशाचं पीठ जे राहतं त्याप्रमाणे बनवायचं आहे. तर यामध्ये वाटताना 2 मिनिट मिक्सर चालवायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, पुन्हा मिक्सर चालवायचं, पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं. असं जवळजवळ मला 1 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. आणि त्यानंतर पहा, कन्सिस्टन्सी खूप छान अशी झालेली आहे. थोडंसंही जाड नाही, एकदम बारीक असं पीठ आपलं दळून झालेलं आहे. तर आपण जसं डोशाचं पीठ तयार करतो बारीक मऊ राहतं त्याप्रमाणेच झालं आहे. याला जास्त वेळ भिजवत ठेवायची काहीही गरज नाही. पटकन लगेच वाटून झाल्याच्या नंतर जे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकटलेलं असतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा काढून घेतलं आणि चांगल्या प्रकारे आपलं पीठ दळून झालेलं आहे. आता यामध्ये वरतून थोडंसं साहित्य ॲड करायचं आहे. तर चवीनुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे. मीठ अर्धा चमचा एवढं टाकलं आहे. हिरवी मिरची किती तिखट आहे, तुम्ही डाळ किती घेतलेली आहे त्यानुसार मीठ टाका. त्यानंतर इथे मी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर जिरे टाकलेत. जर तुमच्याकडं धणे आणि जिऱ्याची पूड असेल तर तुम्ही पूड टाका, नसेल तर फक्त ओवा टाकला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी 1.5 चमचा एवढं डाळीचं पीठ घेतले. खूप जास्त डाळीचं पीठ घ्यायचं नाही, फक्त आपले जे डोसा किंवा थालीपीठ जे आपण बनवणार आहोत ते चांगल्या प्रकारे चिकट व्हावं, तुटू नये यासाठी मी डाळीचं पीठ टाकले आणि थोडासा आंबटपणा हवा म्हणून 2 चमचे एवढं दही टाकले. तुम्हाला जर दही आवडत नसेल तर लिंबू टाका. लिंबू किंवा दही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, फक्त टेस्ट थोडीशी आंबट येते, छान लागते म्हणून मी टाकलेलं आहे. सर्व साहित्य 3 ते 4 मिनिट मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते तयार आहे. आता मुलांसाठी, घरच्यांसाठी तुम्ही यामध्ये कोणतेही व्हेजिटेबल्स टाकू शकतात. गाजर, पत्तागोबी, टोमॅटो, हिरवी मिरची. फक्त काकडी टाकू नका, कारण ती खूप लवकर मऊ होते आणि गोडसर लागते, त्यामुळे ती टाकू नका.
सर्व साहित्य मिक्स करून घेतलं. माझा मुलगा कांदा वगैरे खात नाही म्हणून मी थोडासाच टाकला आणि एकदम बारीक असा कट करून टाकला. जर तुम्ही खात असाल तर जेवढे व्हेजिटेबल्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेवढे तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर इथे मी चांगला तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावरती पाणी शिंपून पाहिलं की तवा गरम आहे की नाही. चांगला गरम तवा झाल्याच्या नंतर पूर्ण तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घेते. तुम्ही हवं तर तूप लावलं तरी चालेल, कारण तुपाची टेस्ट तेलाच्या टेस्टपेक्षा खूप चांगली राहते. माझ्याजवळ तूप नव्हतं म्हणून मी तेलच लावून घेत आहे. तेल लावून झाल्याच्या नंतर गॅस पूर्ण आपला तापलेला होता. त्यानंतर मी गॅसची स्पीड इथे कमी करणार आहे, कारण जेव्हा आपण पीठ यावरती टाकून पसरवू त्यावेळेस ते व्यवस्थित पसरलं पाहिजे म्हणून. इथे मी एका चमच्याने पीठ टाकून घेते. जसं आपण डोस्यासाठी पीठ टाकतो पुन्हा ते व्यवस्थित असं पातळ फिरवून घेतो त्याप्रमाणे फिरवून घ्या. जर तुम्हाला तुमचं पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाका, थोडंसं पातळ करा, म्हणजे व्यवस्थित पसरलं जाऊ शकतं. इथे मी छोटे छोटेच बनवले आहेत व त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 मिनिट हे व्यवस्थित भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती. खूप जास्त फुल स्पीडवरती भाजायचं नाही, नाहीतर करपलं जातं. मी इथे छोटं का बनवते तर माझा जो तवा आहे तो मध्यभागी पातळ आहे आणि साईडला थोडासा जाड आहे. मध्यभागी थोडासा करपला जातो म्हणून मी छोटे छोटेच बनवते, कारण साईडला जेवढं पीठ टाकले ते व्यवस्थित भाजत नाही आणि डोसा वगैरे जे काही बनवाल ते मोडलं जातं म्हणून. इथे पहा 3 मिनिटांनंतर आपला जो डोसा किंवा थालीपीठ म्हणू शकतात ते चांगल्या प्रकारे खालच्या साईडनं भाजलं. त्यानंतर मी हे पलटवून घेतले. पलटवून घेतल्याच्या नंतरसुद्धा यावरती मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजून घेणार आहे. याला थोडासा भाजायला वेळ लागत होता, कारण मी मीडियम गॅसवरती भाजून घेत होते. फुल स्पीडवरती ठेवलं तर ते बरोबर करपलंच जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये बनवत असाल तर त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित भाजलं जातं, पण हा तवा थोडासा वेगळा होता त्यामुळे याच्यावरती व्यवस्थित डोसे होत नाहीत. तुमच्याकडे जो कोणता असेल चांगला त्यावरती तुम्ही बनवू शकतात. झाकण काढून पाहूयात की आपला डोसा हा भाजलेला आहे की नाही. तुम्ही मुलांना हा केव्हाही बनवून देऊ शकतात. जणू दुपारी ते ट्युशनला वगैरे क्लासला जात असतील त्यावेळेससुद्धा बनवून देऊ शकतात किंवा सकाळी डब्यालासुद्धा बनवून देऊ शकतात. खायला खरंच खूप चांगले लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तुम्ही यामध्ये 1-2 डाळी दुसऱ्यासुद्धा ॲड केल्या तरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनवून तयार होतो. मी पुन्हा एकदा दुसरा डोसा बनवून दाखवत आहे. तर तव्यावरती मी पुन्हा एकदा थोडंसं तेल लावते. खूप जास्त तेल लावायची गरज नाही, थोड्याशा तेलामध्ये सुद्धा बनवून तयार होतं. आणि नॉनस्टिकचा तवा असेल तर त्यावरती तेल लावायची सुद्धा गरज नाही, पटकन तो इझिली बनतो. तेल लावून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा यावरती मी पीठ पसरवून घेत आहे. इथे मी वरतून थोडासा यावरती कांदा टाकलेला आहे. तुम्ही हवं तर अशा प्रकारे डोसा पूर्ण पसरवून घ्या आणि पसरवून घेतल्याच्या नंतर तुम्ही जे खिसून घेतलेले किंवा बारीक कट केलेले व्हेजिटेबल्स असतात ते तुम्ही सर्व यावरती टाकले तरीसुद्धा चालतील, कारण ते पीठ वरच्या साईडला थोडंसं चिकट राहतं. त्यामुळे जेवढे तुम्ही व्हेजिटेबल्स टाकले ते चिटकून बसतात आणि त्यामुळे ते बाजूला निघतसुद्धा नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात आणि खायलासुद्धा खूप जास्त व्हेजिटेबल टाकले तर चवदारसुद्धा लागतं. तर इथे मी कांदा पसरवून घेतल्याच्या नंतर पहिल्यासारखं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजून घेणार आहे. जशी आपण पोळी भाजतो 2-3 वेळेस पलटवून, तशा प्रकारे तुम्ही भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे कोठेही कच्चं वगैरे राहणार नाही आणि मुलांनासुद्धा काही पोटदुखीचा वगैरे त्रास होणार नाही. खूप मऊसूत असे बनवून तयार होतात आणि जाळीदारसुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतात. तुम्ही हवं तर यावरती थोडंसं बटर, लोणी लावून भाजू शकतात. मी एकदाच लावलेलं होतं खालच्या साईडला, त्यानंतर वरतून तेल वगैरे काहीही लावलेलं नाही. कमी तेलामध्ये बनवून तयार झालेले आहेत. तर आता दोन्ही साईडने आपण व्यवस्थित भाजून घेऊयात आणि त्यानंतर पाहूयात की आपले डोसे कशा प्रकारे तयार झालेत. बाकीचे मी भरपूर डोसे बनवले होते, तर 1 वाटी पिठामध्ये छोट्या साईजमध्ये माझे 6 डोसे बनवून तयार झाले होते. तुम्ही डोश्याचं पीठ जेव्हा तयार करतात त्यावेळेस त्यामध्ये थोडासा रवा टाकला तरीसुद्धा चालेल. रव्याने सुद्धा खूप मऊ असे बनवून तयार होतात. तर इथे आपला जो डोसा आहे ते दोन्ही साईडने चांगला भाजलेला आहे. मी काढून घेते. चला तर मग आपण ताटामध्ये सर्व केलेलं आहे ते पाहूयात. इथे मी थोडीशी लाल चटणी घेतलेली आहे, सोबत दही आणि हे छोटे छोटे डोसे. दह्यासोबत खायला खूप चांगले लागतात. तुम्ही हवं तर दह्यासोबत थोडासा तडका द्या दह्याला.
थोडंसं तिखट दही जर असेल तर खायला खरंच खूप भारी लागतात आणि मुलांसाठी तर खूप चांगलं आहे, मुलांना आवडेलसुद्धा. जसं आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बनवतो त्याचप्रमाणे याचेसुद्धा डोसे आहेत, फक्त याला वेळ थोडासा कमी लागतो. आणि इथे तुम्ही पाहू शकतात खूप छान असे जाळीदार झालेत आणि मऊ पहा, एकदम मऊसुद्धा आहेत, कुठेही करपलेले वगैरे नाही आहेत, चांगल्या प्रकारे बनवून झालेत. कच्चे राहिले तर वाटतं की मुलांचं थोडंसं पोट दुखेल, नाही काही त्रास होईल, पण असं काहीही नाही, खूप चांगले बनवून तयार झालेत. तर आजची रेसिपी खूप चांगल्या प्रकारे अशी बनवून झालेली आहे आणि चवीलासुद्धा तिखट व्यवस्थित टाकल्यामुळे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा बनवून खा. पुन्हा भेटूयात.